कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब पण होते, सगळे मंत्रिमंडळ होते आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचं। हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे स्पष्ट केलेलं मंत्रिमंडळ एकमत झालेलं आहे। मलाही आश्चर्य वाटलं की हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटील साहेबांना देखील आम्ही ते सगळं समजावून सांगितलं आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे, कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते त्यांनाही माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही, हे भुजबळ साहेबांनाही माहिती आहे। मंत्रिमंडळात राहिला प्रश्न कुठला की कुणबी प्रमाणपत्र जी अपवाद केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं, तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही। कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुद्धा मंत्रिमंडळामध्ये निश्चित झाली। जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीनं त्याची नियमावली, त्याचा फॉर्मॅट, त्याची कार्यपद्धती निश्चित केली। त्याच्यामध्ये काय ठरलं गेलं की माझ्या वाडवडिलांकडं, त्यांच्या वाडवडिलांकडं, त्याच्या पाठीमागच्या कोणाच्या त्यांच्या वाडवडिलांकडं म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, अपर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशन मध्ये आहेत, जर पूर्वी कधी कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं, याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली। म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कुणाच्याही मनात आलं म्हणून कुणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही। माननीय जरांगे पाटील साहेब सुद्धा काय म्हटले सुरुवातीला की मराठवाड्यामध्ये निजाम आमच्याकडे स्टेट होतं, निजाम स्टेटमध्ये आमच्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, आपण त्या राज्यामध्ये सुद्धा आपले अधिकारी पाठवले। म्हणजे इतकं स्पष्ट आहे, इतकं क्रिस्टल क्लिअर आहे की आम्हाला ओबीसी असतील, इतर जाती धर्म असतील, इतर समाज असतील, कुणाचं तरी काढायचंय आणि मराठा समाजाला द्यायचंय असं बिलकुल नाही। त्यामुळे विनाकारण भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो केलाय तो चुकीचा आहे। कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जम्मू काश्मीर बॉर्डरवर गेलेले आहेत। ते आल्यानंतर शक्य झालं तर आज आम्ही त्यांची भेट घेऊ, नाही समजा आज म्हणजे साहेबांना येण्याचा कार्यक्रम कसा आहे ते बघू, नाही तर उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत ते आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू, कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे। आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसीचं काढून कोणाला आपण देतच नाही, मग देणं जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं तुमचं जाणारं थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का, अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते। कारण एवढं मोठं मराठा आरक्षणाचा विषय हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला, त्यातनं योग्य मार्ग काढला। जरांगे साहेबांना विनंती करून आपण 2 महिन्याची मुदत घेतली, आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणार अशा पद्धतीचा या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत निघालेलो आहोत। असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेले ते अयोग्य आहे। उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या कानावर घालणार आहोत। त्यानंतर आपण बघा काल भुजबळ साहेब बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर त्यांनी पत्रात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले जरांगे पाटलांना भेटायला गेले, असं बिलकुल नाही। भुजबळ साहेबांना हे माहिती आहे की जे 2 निवृत्त जस्टिस साहेबांना आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्याला सांगणं आणि त्याला समजून देणं, म्हणून आम्ही विनंती केली
जस्टिस गायकवाड साहेबांनी की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा. सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही. माझं एकच म्हणणं आहे, ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका. अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे 100 वेळा स्पष्ट केलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती जातीतल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये असं माझं मत आहे. त्यांचा बीडचा दौरा जो आहे तो चांगला चर्चेत ठरला. ओबीसीच्या समाजाच्या अनुषंगाने त्यांनी जे वक्तव्य केली की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि जर असं दिलं तर सरकार सत्तेतून बाहेर पडेल, आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असंही ते म्हणाले. अरे पण मी तेच म्हटलं ना आता की असं कोणी करणारच नाही. म्हणजे ओबीसीचं काढून मराठाला देणार किंवा ओबीसीचं काढून कुणाला देणार हा विचार सुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात नाही. म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे. भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे. असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही. पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर नाराजी त्यांची दिसत होती असं चर्चा. त्यांचं समजा याच्या बाबतीतलं काय मत असेल, ते सिनियर मंत्री आहेत, फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत. माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा. पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. पण आताची परिस्थिती राज्यातली ही व्यवस्थितपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे. आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत. असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये. पण तुमच्या बरोबर तो दुसरा गट आलाय, कुठतरी तुम्हाला अडचण आणण्याचा प्रयत्न. कोणचा गट? अजितदादांचा जो गट आलाय त्या माध्यमातून अशा पद्धतीनं अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही, कारण की त्या गटाचे ते नेते आहेत. उद्या मंत्रिमंडळाची जर बैठक असेल तर मी तेच म्हटलं, एक तर बैठक सुरू होण्यापूर्वी जसा वेळ मिळेल किंवा बैठक झाल्यानंतर आम्ही आमचं जे काय आम्ही मंत्री आहोत, ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये आपलं मत मांडायचं आहे, आम्ही एक तर बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आम्ही या दोघांची भेट घेऊ. कारण अशा पद्धतीनं भुजबळ साहेबांनी वक्तव्य करू नये याकरता त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातले माननीय अजितदादांनी याच्यामध्ये वेळीत लक्ष घालणं आणि अशा पद्धतीची येणारी वक्तव्य त्यांच्या मंत्र्यांच्याकडनं किंवा कुठल्याही मंत्र्यांची, इतर कुठलेही मंत्री बोललेले नाहीत, त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत. याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मागच्या धरण आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणतायत. थेट मुख्यमंत्र्यांवरती कुठेतरी टीका करताना पाहायला मिळत आहे. या सगळ्याकडे कसं पाहताय? सरकारमध्ये समन्वय नाहीये की चर्चा होऊन सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा मतभेद जे आहेत ते माध्यमांसमोर पाहायला मिळतात? 100% सरकारमध्ये समन्वय आहे. ही कार्यपद्धती जे कुणबींचे रेकॉर्ड तपासण्याची, कुणबींचे पुरावे तपासण्याची ही जी कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धतीवरती चर्चा ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे. कुठंतरी कुणी एकट्यानं निर्णय घेतला, मी मगाशी सांगितलं की माझ्या मनात आलं म्हणून मी दिलं आणि कोणाच्या मनात आलं म्हणून कोणी दिलं, असं नाही. मी काय सांगितलं, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, त्यांचे पंजोबा, अशी जी काय वंशावळी आपली आहे याच्यामध्ये थेट रक्ताच्या नात्यामध्ये एक जरी कुणाचा पुरावा सापडला, म्हणजे पूर्वी ते होते कुणबी अशी जर नोंद आढळली तर ते द्यावं, कागदपत्र तपासून द्यावं, एवढं स्वच्छ आहे हो. असं असताना बॅकडोर एंट्री देत आहेत? बिलकुल नाही ना, बॅकडोर एंट्री द्यायचा प्रश्नच नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांचे पूर्वज हे कुणबी म्हणून त्यांची नोंद आहे, त्याला नियमानं कायद्यानं दिलंच पाहिजे. तेच आम्ही करतो, वेगळं काही करत नाही आपण. आणि याच्या बाबतीत सर्व मंत्रिमंडळाचे एकमत आहे. म्हणून मी मग परत म्हणतोय, कालचं भुजबळ साहेबांचं वक्तव्य हे आश्चर्यकारक आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की आपण ठरवण्यामध्ये जे सगळे एकत्र होतो, एकत्र जो निर्णय आपण घेतला त्याच्यापेक्षा वेगळं मत एक सहकारी आपले कसे मांडू शकतात, या बाबतीत आम्हाला सुद्धा ते आश्चर्य वाटलं.
काल बीडच्या दौऱ्यामध्ये ते असंही म्हणाले की ओबीसी समाजातील काही नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि हल्ले केले जात आहेत. माळी असतील, तेली असतील, अशा लोकांवरती हे हल्ले झालेले आहेत आणि तसं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. आज सगळे ओबीसीचे नेते त्यांच्या बंगल्यावरती बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. कुठेतरी मराठा आंदोलनाचा विषय शांत होताना किंवा सरकारला एक वेळ मिळालेला असताना दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये काही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय का? मी बघा परत सांगेन, मराठा समाजातले सुद्धा काही नेत्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबांवरती हल्ले झाले, जाळपेक झाली. अनेक ठिकाणी आमदारांना, मंत्र्यांना कार्यक्रम करण्यापासून, गावात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यांना सुद्धा या ठिकाणी अटकाव करण्यात आला. म्हणून कुणी आकांत तांडव केलं नाही. आम्ही समजून घेतलं, बाबा ठीक आहे, भावना प्रक्षुब्ध लोकांच्या, आपण थोडंसं सामंजस्याने घेतलं पाहिजे. ठीक आहे, झालं. समजा कुठल्या ओबीसीच्या नेत्यांच्या कुटुंबावरती असेल, कोणाच्या व्यवसायावरती असेल, काय हल्ला झाला, पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील ना. आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं काल की हल्ला करणारे मराठा बांधव नाही. जरांगे पाटील साहेब पहिल्या दिवशीपासून राज्यातल्या मराठा बांधव भगिनींना विनंती करतायत की अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, हिंसाचार करू नका, कायदा कोणी हातात घेऊ नका. पण तरी सुद्धा भुजबळ साहेबांचं जर म्हणणं असेल की काही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून अशा पद्धतीचे हल्ले केले जात आहेत, ते राज्यातले जबाबदार मंत्री आहेत. माननीय गृहमंत्री महोदयांची त्यांनी भेट घ्यावी, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी द्यावी, त्यांचा कोणावर संशय असेल तर तो त्यांनी द्यावा. मान्य गृहमंत्री महोदय निश्चितपणे जर कोणी असे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करतील. जरांगे पाटलांनी आज असं म्हटलंय की जो भुजबळ साहेबांच्या संदर्भामध्ये तिथलं हॉटेल जे आहे त्यांच्याच लोकांनी जाळलं आणि कुठतरी ओबीसी समाजाच्याच माध्यमातून मराठ्यांचं आरक्षण डावलण्याचा प्रयत्न केला जातो. जरांगे पाटील साहेब काय बोलले मला माहित नाही, परंतु जर समजा अशा पद्धतीचं काही घडलं असेल तर तिथले स्थानिक पोलीस अधिकारी हे सक्षम आहेत, ते चौकशी करतील, तपासणी करता. बघा, एखादा इन्सिडेंट घडला, एखादा हल्ला घडला तर आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी पुरावे, त्या हल्ला बघणारे काही व्यक्ती, हे सगळ्या गोष्टी पोलीस तपासाचा एक भाग आहे. ते पोलीस शोधून काढतील ना कोणी केलाय. निश्चित पोलिसांना थोडा वेळ आपण दिला पाहिजे. पोलीस या सगळ्याच्या मुळाशी जातील आणि हे कुणी केलं हे नक्की शोधून पोलीस काढतील आणि दोषींवर कडक कारवाई करतील. जरांगे पाटील असं म्हणतात की पोलिसांवर भुजबळ जे आहेत ते दबाव निर्माण करतात आणि खोटे गुन्हे दाखल करायला सांगतात. मात्र जर असं झालं तर पुन्हा पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. नाही, असं जर काही जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं असेल तर जरूर मी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सांगेन की त्यांनी त्याची सगळी माहिती संकलित करावी. पण अशा पद्धतीनं कुणालाही पोलीस यंत्रणेवर दबाव आणता येणार नाही, कारण पोलीस यंत्रणा ही स्वतंत्र आहे. पोलीस कायद्यानं काम करतात आणि पोलिसांवर कुणी दबाव, म्हणजे कुणी असला, आम्ही जरी असलो कुणी तरी पोलीस हे त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना दिलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करत असतात. आणि खोटे गुन्हे तर आमचे पोलीस बिलकुल कुणावर दाखल करणार आहेत. मी जबाबदारीने सांगेन आपल्याला मंत्री म्हणून की दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, दोषी नसतील आणि जाणीवपूर्वक कोणी सांगत असेल हे आहे त्याच्यात त्याची चौकशी केली जाईल, खात्री केली जाईल. जे दोषी नसतील त्यांच्यावर, निर्दोष लोकांवर बिलकुल कारवाई केली जाणार नाही. सर, भुजबळ विरोध करतायत, आता शिवसेना म्हणून तुमची नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे? या बाबतीत आमची भूमिका, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे की कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही घटकाला आत्ता असणाऱ्या अस्तित्वातल्या आरक्षणाला तीळ मात्रही धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आहे, ती त्याच्यावरती स्वतंत्र काम करते आहे. कालच मी आपल्याला सांगितलं, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांना, दिल्लीतल्या लॉ फर्मला, आपल्या सरकारनं जे 3 जस्टिस लोकांचं मंडळ तयार केलेलं आहे त्यांच्या समवेत मी, चंद्रकांत दादा आणि उपसमितीचे सर्व मान्य मंत्री महोदय आम्ही दिल्लीला जातोय क्युरेटिव्ह पिटिशन एक्सपर्डाईट करण्यासाठी. जस्टिस शिंदे समितीचं काम दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वॉर फुटिंगवर चालू आहे. जिल्ह्यामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, प्रांत कार्यालयांच्या मध्ये आपण स्वतंत्र कक्ष व्हेरिफिकेशनसाठी दाखले देण्यासाठी सुरू केलेले आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. मान्य जरांगे पाटील साहेबांचं उपोषण संपल्यानंतर ज्या लोकांनी मागणी केली, ज्यांची कागदपत्र आढळली, त्यांना दाखले सुद्धा आपण द्यायचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही निश्चितपणे जी भूमिका सरकार म्हणून, सरकारचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. देसाई साहेब, आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असं चांगले यश मिळालं.
पण आता ज्या पालिका निवडणुका काही म्हणजे विलंब होत आहे, तर संजय राऊत असं म्हणाले की जर हिंमत असेल तर त्या पालिका निवडणुका घेऊन दाखवा, मग समजेल की जनमत कोणाच्या बाजूने आहे. कालच्या निकालावर द्या ना मला स्पष्टीकरण. 4थ्या 5व्या 6व्या नंबरला गेला तुमचा पक्ष म्हणाव, जो काही शिल्लक आहे तो आता शेवटच्या क्रमांकावर गेला. आम्ही तेच म्हणत होतो की लोकांच्या मध्ये सत्ता असताना तुम्ही जावा, लोकांची कामं करा. तुम्ही लोकांच्या मध्ये गेला नाहीत. लोकांनी तुम्हाला आज 5व्या 6व्या क्रमांकावर नेऊन ठेवलेलं आहे. आता ग्रामपंचायतीमध्ये जे चित्र दिसलं ना, तेच चित्र नगरपालिका लागू देत, महानगरपालिका लागू देत, नगरपंचायती लागू देत, कुठल्याही निवडणुका लागू देत, मी आपल्याला सांगतो आज जे चित्र दिसलं या ग्रामपंचायतीमध्ये तसंच चित्र पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसेल. महायुती माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.